मंडळी, काल संध्याकाळी एक मैत्रीण माझ्याकडे आली आणि तिच्या ऑफिसमध्ये तिचे सहकारी कसे तिच्याशी वाईट वागतायत किंवा कसा तिला मानसिक त्रास देत आहेत याबद्दल ती सांगत होती. अर्धा एक तास तिचं ऐकून घेतल्यानंतर मी तिला म्हटलं की जाऊ दे ग, दे ना सोडून. ती मला म्हटली, तुला काय लागतं म्हणायला दे ना सोडून? इतकं सोपं असतं का सोडून देणं? मी पण विचार केला की खरंच खरं आहे हे, की आपण दुसऱ्याला सल्ला देतो की दे ना सोडून, काय त्यात एवढं. पण सोडून देणं खरंच इतकं सोपं असतं का? हे तुमच्याही बाबतीत घडलं असेल. कधी कधी घरातलेच इतका त्रास देतात की विसरणं अशक्य होऊन जातं. नातेवाईक असतात, ऑफिसमधले सहकारी असतात, मित्रमैत्रिणी किंवा कधी कधी स्वतःच्या पोटची मुलं असतील, आपले आईवडील असतील. कधी जवळचं नातं तर कधी दूरचं नातं. असं भूमिका जरी बदलली तरी बऱ्याचदा त्या व्यक्तीकडून जो त्रास आपल्याला होतो त्या त्रासातनं बाहेर पडणं खरोखरच सोपं नसतं. कधी कधी परिस्थितीच अशी असते की आपल्या मनाविरुद्ध घटना घडत जातात आणि त्या आपल्या मनातून काही केल्या जात नाही. आपण दिवस दिवस त्याच घटनेचा, त्याच माणसांचा विचार करत राहतो. हे तुमच्याही बाबतीत घडलं असेल. आणि त्या विचारचक्रामध्ये आपण असे अडकतो की त्यामध्ये मी असं बोलायला हवं होतं का, मी असं म्हणायला हवं होतं का, मी असं करायला हवं होतं का. या एका चक्रामध्ये अडकून पडल्यामुळे आपल्याला दुसरं काहीही सुचत नाही. त्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ्य खराब होतं, चिडचिड होते, त्रास होतो. आणि कधी कधी आपण हा त्रास दुसऱ्याच कशावर तरी काढला जातो. खास करून घरात छोटी मुलं असतील तर पटकन त्यांच्यावरती हा राग काढला जातो. आणि हे अत्यंत चुकीचं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती असतं, पण ते होतंच. याच गोष्टीवर काय उपाय आहे? सोडून देणं खरंच सोपं असतं का? आणि जर ठरवलं सोडून द्यायचं तर ते कसं सोडून द्यायचं, याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, सोडून दिल्यामुळे मन हलकं होतं हे तुम्ही ऐकलंच असेल. पण समोरचा माझ्याशी कसाही वागून जातो आणि मी सोडून द्यायचं? त्याला त्याची चूक सुद्धा रिअलाइज होत नाही आणि मी सोडून द्यायचं? मी काय संत आहे का महात्मा आहे? असा विचार माझ्या मनात येतो, तो तुमच्याही मनात येतच असेल. पण इथेच आपली चूक होते. कारण सोडून देणं म्हणजे विसरणं नाही, त्या गोष्टीने आपल्यावर असलेला कंट्रोल सोडवणं. म्हणजे काय होतं की एखादी घटना घडली किंवा एखादी व्यक्ती आपल्याशी वाईट वागली, आपण दिवस दिवस त्याचा विचार करत बसतो. आणि विचार करून साध्य काय होतं? आपल्या आयुष्यातला अनमोल काळ निघून जातो, अनमोल वेळ निघून जातो. त्या व्यक्तीला तर काही घेणं देणंही नसतं, त्याला तर माहितीही नसतं की ती वागून गेलीये, आणि आपण मात्र त्याचा विचार दिवसभर करतोय. म्हणजे ती घटना तर घडून जाते. घटना असेल 5 मिनिटाची, 10 मिनिटाची, पण त्याचा इफेक्ट आपल्यावर 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, कधी कधी काहींच्या बाबतीत तर वर्षानुवर्ष इफेक्ट राहतो. तेच आठवून आपण पुन्हा पुन्हा ती घटना जगतो किंवा त्या व्यक्तीला आठवून